सध्या तंत्रज्ञान क्षेत्र पॅरिसमध्ये एकवटले निमित्त आहे ते जागतिक एआय परिषदेचं। या परिषदेसाठी केवळ एआय तंत्रज्ञ आणि एआय कंपन्याच नव्हे तर महत्त्वाच्या देशांचे प्रमुख सुद्धा हजर होते। या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा खास रिपोर्ट आता पाहूयात। पॅरिसमध्ये एआय परिषदेत सारं जग एकवटलंय। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेचे संयुक्त अध्यक्ष आहेत। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, चीनचे उपपंतप्रधान झँग ग्वाकिंग, गुगलचे सुंदर पिचाई, ओपन एआयचे सॅम अल्टमन यांच्यासह 1,500 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत। परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मानवी आयुष्यावरील वाढत्या प्रभावाविषयी मत व्यक्त केलं। या तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी बोलताना त्यांनी त्यातील तोट्यांकडेही लक्ष वेधलं। We must address concerns related. आपण ओपन सोर्स सिस्टीम बनवली पाहिजे। आपण आपली संसाधनं आणि प्रतिभा एकत्र आणली पाहिजे। विश्वास आणि पारदर्शकतेच्या जोरावर हे तंत्रज्ञान एकमेकांच्या प्रगतीसाठी वापरलं पाहिजे, जेणेकरून जगाचं हित साधलं जाईल। एआय जनहितार्थ असलं पाहिजे। आपण सर्वांनी सायबर सुरक्षा, चुकीची माहिती आणि डीप फेक यासारखे चुकीचे पायंडे एकत्रितपणे रोखले पाहिजेत। तंत्रज्ञान हे स्थानिक प्रज्ञेत एकवटलंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एआयमुळे बेरोजगारी निर्माण होईल अशी भीती सर्वत्र आहे, पण इतिहासाकडून आपण लक्षात घेतलं पाहिजे की नवं तंत्रज्ञान हे नव्या रोजगार संधी उपलब्ध करून देतं। नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराचं स्वरूप बदलतंय, त्यामुळे आपण आपल्या लोकांना नव्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन तसं प्रशिक्षण दिलं पाहिजे। एआयनं प्रेरित भविष्यासाठी आपण आपल्या लोकांचं कौशल्य सुधारलं पाहिजे। यावेळी त्यांनी भारतातील एआय मधील प्रगतीवरही भाष्य केलं। India is building its भारतात आमची वैविध्यपूर्ण संस्कृती लक्षात घेता, भाषा विविधता पाहता आम्ही एआय सिस्टीमची उभारणी करत आहोत। आम्ही खासगी क्षेत्रासह एकत्र येत संसाधनांचा उपयोग करतोय। स्टार्टअपना याद्वारे प्रोत्साहन देतो आहोत, त्यांना हे तंत्रज्ञान कमी किमतीत देतो आहोत आणि आता भारत आपलं तंत्रज्ञान, आपला अनुभव आणि माहिती सर्व जगाला खुली करून द्यायला तयार आहे। याद्वारे आम्ही जगाला दाखवून देऊ इच्छितो की एआय तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि हिताचं आहे। याच परिषदेत गुगलचे सुंदर पिचाई देखील सहभागी झाले। त्यांनी एआय तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली। We're also using AI to map the boundaries of large wildfires and आम्ही जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींबाबत लोकांना अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। यात आम्ही एआय तंत्रज्ञानाची मदत घेत आहोत। याचा वापर 27 देशांमध्ये केला जातोय आणि गेल्या काही वर्षात यामुळे 3 कोटी जनतेला याचा फायदा झालाय। गेल्या महिन्यात तर लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीतही लोकांना अचूक माहिती पुरवता आली। अग्निशमन दलांसाठी एआय तंत्रज्ञान हे गेम चेंजर ठरू शकणार आहे। एआयमुळे लोकांचं हित साधलं जाईल, अर्थव्यवस्थेला झळाळी मिळेल, विज्ञानाची प्रगती साधता येईल आणि मानवी जीवनाला भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना एआयद्वारे करता येईल। त्याचवेळी त्यांनी जगभरातील सरकारांना एआय प्रति योग्य पावलं उचलण्याचं आवाहनही केलं। finally, governments need to take a thoughtful strategic आणि अखेर मी सर्व सरकारांना आवाहन करतो की त्यांनी पूर्ण विचारांती एआय प्रति योग्य ते पाऊल उचलावं। एआय तंत्रज्ञानासाठी मूलभूत सुविधा पुरवणं, मनुष्यबळ पुरवणं यासारख्या गोष्टींचा विचार व्हावा। आजचा दिवस हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे। जेव्हा इतिहासात आपण मागे वळून पाहू तेव्हा हा दिवस एखाद्या नव्या तंत्रज्ञानासाठी सुवर्णयुगाची सुरुवात म्हणून ओळखला जाऊ शकतो। जगभरातच एआय बद्दल जितकी उत्सुकता आहे तितकीच भीती आहे। सर्वात महत्त्वाची भीती म्हणजे एआयमुळे जगभरातच बेरोजगारीची समस्या निर्माण होईल याबाबत। त्यावर आता हळूहळू पडदा पडतोय। 2023 मध्ये ब्रिटनमध्ये पहिली एआय परिषद पार पडली, त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये दुसरी परिषद पार पडली। आता पॅरिसमध्ये झालेल्या या परिषदेत एआयची व्याप्ती कशी वाढवता येईल, एआयमुळे रोजगार संधी कशा उपलब्ध होतील, एआय बाबतची माहितीची देवाणघेवाण सर्व देशांमध्ये कशी करता येईल, थोडक्यात एआय हे सर्व समावेशक कसं करता येईल यावर अधिक चर्चा झाली। त्यातच परिषदेच्या पहिल्याच दिवशी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी तंत्रज्ञान सार्वभौमत्वाची हाक दिली आहे। याला कारण म्हणजे या तंत्रज्ञानात चीन अमेरिकेची मक्तेदारी उर्वरित जगासाठी काहीशी चिंताजनक ठरू शकते।
त्यामुळे या परिषदेचं उद्दिष्ट हे तंत्रज्ञान सार्वभौमत्व असल्याचं मॅक्रॉ यांनी सांगितलं. त्यामुळे खरंच या परिषदेचं हे उद्दिष्ट साध्य होतंय का? ठराविक राष्ट्रांची AI वरील मक्तेदारी संपुष्टात येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.